गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र यामध्ये मागणीची पूर्वानुमान आणि मागणीच्या पूर्वानुमानाच्या पद्धती, त्याचे प्रकार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व हे मागच्या लेक्चरला मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यवसाय संस्थेचा अभ्यास करताना त्या उत्पादन संस्थेचं नियोजन करण्यापूर्वी बाजारातील भावी अपेक्षित परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेचं, आपल्या उत्पादन संस्थेचं किती मागणी येईल, आपल्या उत्पादन संस्थेच्या वस्तूची किती मागणी येईल याचा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे मागणीचे परिमाण, मागणीचे पूर्वानुमान आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये आपण आपल्या वस्तू विकायला ठेवल्या तर त्या विकण्याच्या पूर्वी एखाद्या विक्रेत्याला त्याची स्ट्रॅटेजी म्हणजे विक्रीचे डावपेच तयार करावे लागतात, त्याची पूर्वतयारी करावी लागते, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि त्या प्लॅनिंगनुसार आपल्याला किती टार्गेट कंप्लीट करायचं आहे, किती नफा प्राप्त करायचा आहे या पद्धतीचा सर्व विचार या मागणीच्या पूर्वानुमानात करावं लागतं. तर निवडलेल्या विपणन योजनेनुसार आपण बाजारामध्ये अनेक पर्याय असतात, तर निवडलेल्या विपणन योजनेनुसार व बाजारातील गृहीत परिस्थितीच्या आधारावर एखाद्या कंपनीच्या विक्रीचा अपेक्षित स्तर किती आहे याचं मोजमाप करणे म्हणजे मागणीचं पूर्वानुमान. तर या मागणीच्या पूर्वानुमानाच्या नुसार मागणीचं पूर्वानुमान हे भविष्य काळामध्ये विक्री निर्माण करण्यासाठी विक्री करण्याचं अनुमान आहे असं आपण संबोधतो. मागणीच्या पूर्वानुमानामध्ये भूतकालीन आणि वर्तमानकालीन अनुभव आणि भविष्यकालीन संभाव्य बदलावर आधारित हे मागणीचे पूर्वानुमान असते असं आपल्याला समजलं पाहिजे. या पूर्वानुमानामध्ये निश्चित काळाकरता व निश्चित किमतीकरता हे पूर्वानुमान केले जाते. मागणीचे पूर्वानुमान उत्पादकाला निश्चित आपल्या वस्तूची किंमत प्राप्त करण्यासाठी आणि निश्चित काळासाठी म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या वस्तू विकल्या पाहिजे यासाठी मागणीचं पूर्वानुमान करावं लागतं. म्हणजे या पूर्वानुमानामध्ये वस्तूचे परिमाण आणि वस्तूच्या परिमाणामध्ये वस्तूच्या रूपामध्ये जे काही किमतीचं प्रमाण आहे ते किमतीचं प्रमाण व्यस्त प्रमाणामध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीची प्रक्रिया मागणीच्या पूर्वानुमानामध्ये सांगितलेली आहे. म्हणून मागणीच्या पूर्वानुमानाच्या ज्या पद्धती आहे या खालील प्रकारे आपण समजून घेऊया. कारण वेगवेगळे प्रस्थापित वस्तूंचा मागणीचा पूर्वानुमान करण्यासाठी आपल्याला अनेक पद्धतीचा वापर करावा लागतो. उत्पादक संस्था जर समजा आपल्याला चालवायची असेल किंवा उत्पादन स्थळी जे काही उत्पादन होतं ते उत्पादन आपल्या कंपनीमध्ये पडून न राहता मार्केटमध्ये विपणन क्षेत्रामध्ये त्याला जास्तीत जास्त मागणी निर्माण करण्यासाठी 3 पद्धती साधारणतः अवलंब केल्या जातात. त्यामध्ये सर्वेक्षण पद्धती, बाजार पद्धती आणि सांख्यिकीय पद्धती. सर्वेक्षण पद्धती, बाजार पद्धती आणि एक सांख्यिकीय पद्धती. तर या सर्वेक्षण पद्धतीमध्ये काही उपप्रकार आहेत. सर्वेक्षण पद्धतीमध्ये उपप्रकार आहेत. तज्ञाच्या मताचे सर्वेक्षण, ग्राहकाचे सर्वेक्षण, समग्र सर्वेक्षण, नमुना सर्वेक्षण आणि अंतिम उपयोग सर्वेक्षण अशा 5 प्रकारच्या पद्धती, 5 प्रकारचे प्रकार या विक्रीच्या पूर्वानुमानामध्ये किंवा मागणीच्या पूर्वानुमानात सांगितलेलं आहे. या पद्धतीमध्ये संभाव्य मागणी आपल्याला निर्माण करावी लागते. म्हणजे संभाव्य मागणी जाणून घेण्यासाठी एकतर त्याचा व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या तज्ञाची निवड करावी लागते. एक्सपर्ट्स, इकॉनॉमिक एक्सपर्ट्स, मॅनेजमेंट एक्सपर्ट्स, प्रोडक्शन एक्सपर्ट्स अशा अनेक प्रकारचे एक्सपर्ट्सचं मत विक्रीपूर्वी म्हणजे आपल्या उत्पादनाच्या विक्रीपूर्वी त्याला ते मत जाणून घेणं
अत्यंत गरजेचं असते. म्हणून ग्राहकांच्या अनेक प्रकारे आपण मुलाखती घेतो. अनेक प्रकारच्या मुलाखती घेऊन ग्राहकांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणामध्ये अनेक प्रकारच्या कार्यप्रणालीचा पूर्वानुमानाच्या मागणीच्या पूर्वानुमानाच्या कार्यप्रणालीचा वापर आपल्याला करावा लागतो. मग तज्ज्ञाच्या मताचे सर्वेक्षण करत असताना या पद्धतीमध्ये एका विशिष्ट वस्तूचा किंवा तज्ज्ञाच्या प्रकाराचा अन्य वस्तूच्या आधारे किंवा अन्य वस्तूच्या व्यवसाय करणाऱ्या जे तज्ज्ञ असतात म्हणजे अनेक पर्यायी वस्तू असतात, तर आपल्या वस्तू किती प्रमाणित आहे हे आपल्याला कसं कळणार? जेव्हा आपण बाजारामध्ये आपल्या वस्तूला किती स्पर्धेमध्ये वस्तू आहेत त्याची जेव्हा आपण चाचपणी करतो, पडताळणी करतो किंवा पाहणी करतो, तेव्हा आपल्या वस्तू किती श्रेष्ठ आहे आणि गुणवत्तापूर्वक आहे हे कशावरून समजेल? तर बाजारामध्ये आपल्या वस्तूला किती लोक निवड करतात, किती पसंती करतात, त्याला कशा कशा पद्धतीने प्रमाणीकरण, प्रतवारी आपण म्हणतो, आपण ज्या ज्या पद्धती लोकांच्या आवडीनिवडीनुसार आपल्या वस्तू ज्या पसंत करतात त्याच्या आधारावर आपण अनुमान काढू शकतो की आपल्या वस्तूचा इष्टांक पूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जी काम करणारी तज्ज्ञ मंडळी आहे ती एक्सपर्ट आहे, ती स्किलफुल आहे, नॉलेजेबल आहे, इंटेलेक्च्युअल आहे. कशावरून समजेल? जेव्हा स्पर्धेमध्ये आपल्या उत्पादनाच्या वस्तूला जास्तीत जास्त तीव्र मागणी निर्माण होते तेव्हा आपण समजू शकतो की आपल्या कारखान्यामध्ये, आपल्या उत्पादन संस्थेमध्ये जे काही तज्ज्ञ नेमलेले आहेत ते चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपल्या उत्पादनाची विक्री करतो हे पूर्वानुमानाद्वारे आपल्याला दिसून पडते. म्हणून तज्ज्ञ लोकांद्वारे उत्पादनाच्या बाजारामध्ये किती वस्तू, आपल्या जवळ असलेली किती वस्तू निरंतर काळ टिकेल हे तज्ज्ञ मंडळीच्या सर्वेक्षणानुसार आपल्याला माहिती पडते. पूर्वी डोर टू डोर जो विक्री होती, घरोघरी जाऊन लोक विक्री करायची, म्हणजे ग्राहकांच्या घरोघरी जाऊन वस्तू विक्री करायची. आता ती सिस्टम राहिली नाही, आता ऑनलाईन सिस्टम आहे. तर त्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये सुद्धा अनेक टर्म्स कंडिशन असतात. म्हणजे आपल्या वस्तू जर समजा भेसळ असल्या किंवा डॅमेज निघाली तर आपल्या एक वस्तू एखाद्या विक्रेत्याला डॅमेज दिली तर त्या वस्तूचा परिणाम फार मोठा होत असतो. कारण ऑनलाईन सिस्टीम मध्ये अनेक प्रकारे ग्राहकांना कुठल्याही प्रकारची फसवणूक करता येत नाही. प्रमाणीकरण, प्रतवारी, त्याची जी गुणवत्ता आहे ही इतकी योग्यपूर्वक असायला पाहिजे की वर्तमान बाजारामध्ये आणि भावी परिस्थितीच्या संदर्भात जर आपण त्याची मागणी जर बघितली तर वर्तमान काळामध्ये आणि भविष्यामध्ये यामध्ये जे अंतर समजून त्याविषयी अनुमान केले जाते. म्हणजे एखाद्या वस्तूची, जसं सोप आहे किंवा कोलगेट आहे, एखाद्या प्रॉडक्ट डेली नीड्सची प्रॉडक्टची समजा आपल्याला वस्तूची विक्री करायची असेल तर आपल्याला त्या वस्तूचं पूर्वानुमान करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या किती वस्तू, उपयोगात ग्राहकांना उपयोगात येणाऱ्या वस्तू किती आपल्याला म्हणजे ना किती उद्योजक स्पर्धेमध्ये निर्माण करतात, म्हणजे आपल्या वस्तूला किती स्पर्धा आहे हे लक्षात घेऊन आपल्या उत्पादनामध्ये ज्येष्ठ किंवा योग्य स्किलफुल मॅनेजर्स म्हणतो आपण, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतो आपण, किंवा व्यवस्थापक, तंत्रज्ञ, संशोधक, विक्रय संघटनेमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी वर्ग, अनेक प्रकारच्या मतांचा परिणाम, त्यांच्या ओपिनियनचा परिणाम आपल्या वस्तूच्या भावी मागणीवर अनुमान वर्तवले जाते. कारण अनेक लोक ग्राहकांना अनेक प्रश्न, आपण सर्वेक्षण पद्धती आपण जेव्हा ऑब्झर्वेशन मेथड म्हणा किंवा टेलिफोनिक मेथड, करस्पॉन्डिंग मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्यांना अनेक प्रश्नावलीद्वारे आपण प्रश्न विचारतोय की आमच्या वस्तूची गुणवत्ता तुम्हाला कशी वाटली, आमच्या वस्तूबद्दल प्रमाणीकरण, प्रतवारी, आवड निवड, हे जे आपण अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो त्या प्रश्नामध्ये जर त्यांनी यस जर म्हणत असतील किंवा उत्कृष्ट, चांगलं आणि युटिलिटी चांगल्या प्रकारची निर्माण होत असेल आणि डिमांड फोरकास्टिंग जर व्यवस्थित होत असेल तर आपलं उत्पादन श्रेष्ठ ठरतं. म्हणजे अनेक बाजारपेठेमध्ये व्यवस्थापक, तंत्रज्ञ, संशोधक, विक्रय अधिकारी अशा अनेक वर्गाच्या मतानुसार, त्यांच्या ओपिनियननुसार
आपल्याला आपल्या वस्तूचं पूर्वानुमान करणं किंवा ओपिनियन घेणं अत्यंत आवश्यक असते. म्हणून तज्ज्ञांची संख्या किती मोठी आहे, तज्ज्ञ व्यवस्थित उत्पादन संस्थेमध्ये मार्गदर्शन करतात की नाही याचं सुद्धा अनुमान केलं पाहिजे. अनेक तज्ज्ञांची एका वस्तूसाठी मतभिन्नता असेल तर ती मतभिन्नता ही एक मतभिन्नता कशी दूर होईल आणि एकमत सर्वाचं कसं होईल या संदर्भात सुद्धा अनेक प्रयत्न केले जातात. म्हणजे सरासरीने आपण जर आपलं जे अनुमान काढतो म्हटलं भविष्यकालीन मागणीची पूर्वानुमान निश्चित करताना तज्ज्ञाच्या मताद्वारे किंवा एक्सपर्ट ओपिनियनद्वारे आपल्या ढोबळ मनाने आपल्या वस्तूच्या उत्पादनाची नोंदणी आपण करतो आणि ते विक्रीचे स्टँग ठरवतो. ही पद्धती एक ढोबळ मनाने ही पद्धती अत्यंत लोकप्रिय आहे आणि सर्वात कमी खर्चाची ही पद्धती सर्वात कमी खर्चाची आणि सोपी पद्धती आहे. कारण या पद्धतीमध्ये सर्वेक्षणाचा खर्च कमीत कमी केला जातो आणि तज्ज्ञांमध्ये भरपूर मतभेद असल्यामुळे त्याच्या सरासरीवरून मागणीचं पूर्वानुमान ठरवलं जातं आणि अनेक प्रकारचे धोके इथे टाळले जातात. म्हणून सर्वेक्षण पद्धतीमध्ये तज्ज्ञांच्या मताद्वारे सर्वेक्षण हे सुद्धा घेतलं जातं. तर ही पूर्वानुमानाची ही पहिली पद्धत समजून जा. त्यानंतर ग्राहकांचे सर्वेक्षण. ग्राहकाचे सर्वेक्षण म्हणजे भविष्यकालीन मागणीच्या पूर्वानुमानासाठी अनेक संयुक्तिक आणि विश्वासार्ह पद्धती जर कोणती तर त्याला ग्राहकाचे सर्वेक्षण होय असं समजलं जातं. म्हणजे डायरेक्टली आपण कस्टमरला कन्झ्युमर्सला आपण एक टार्गेट ठेवून त्यांच्याशी संवाद करतो किंवा कुठल्याही प्रकारचा मेडिएटर किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सपर्ट ओपिनियन मध्ये न ठेवता डायरेक्ट कस्टमरला आपण आपल्या प्रॉडक्टची ओपिनियन विचारतोय किंवा त्याची युटिलिटी विचारतो, त्याची पसंती विचारतो. म्हणजे ग्राहकांनाच सरळ सरळ आपल्या वस्तूच्या मागणीची प्रतिक्रिया ग्राहकांकडून घेतो आणि त्या पद्धतीने आपल्या विक्रीचं नियोजन करतोय. ही पद्धती सुद्धा अलीकडे फार लोकप्रिय झालेली आहे. कारण भविष्यकालीन मागणीच्या पूर्वानुमानासाठी अनेक प्रकारच्या विश्वासार्ह पद्धतीचा उपयोग आपल्याला करावा लागतो आणि ग्राहक सर्वेक्षणासाठी मुलाखत इंटरव्ह्यू मेथड, क्वेश्चनियर्स, वेगवेगळ्या क्वेश्चनियर्स बनवल्या जातात. प्रश्नावली पद्धतीने वेगवेगळ्या प्रश्नावलीच्या द्वारे एक परिणामकारक वापर प्रश्नावलीद्वारे आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि ते प्रश्नावलीद्वारे आपल्याला प्रतिक्रिया कलेक्ट केली जाते. सर्वेक्षण पद्धतीमध्ये ग्राहकांचा अंतर्भाव या पद्धतीमध्ये दिसून येतो. कारण मुख्य केंद्रबिंदू ग्राहकच असतो आणि नेहमीच ग्राहकांच्या अंतर्भावामुळे ही पद्धती नेहमी योग्य आहे. बाजारपेठेमध्ये ग्राहकाशी थेट विक्रेता किंवा उत्पादक संपर्क साधून आपल्याला त्याची आपल्या वस्तूचे उत्पादनाचे परिमाण ओळखण्याकरता डायरेक्टली आपण त्यांना संपर्क साधतोय. या सर्वेक्षण पद्धतीचं क्षेत्र आणि ग्राहकांची संख्या मोठी जर असेल तर त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाचा एक नमुना निवड पद्धतीद्वारे आपण त्याचं सर्वेक्षण करू शकतो आणि प्रातिनिधिक नमुना निवड पद्धती करून त्याच्या मुलाखतीद्वारे संभाव्य मागणीचा अंदाज आपण प्राप्त करू शकतो. ग्राहक सर्वेक्षणाच्या काही अनेक पर्यायी पद्धती सुद्धा प्रचलित झालेल्या आहेत. जसं समग्र सर्वेक्षण पद्धती, त्याला सर्वकष सर्वेक्षण पद्धती म्हणतोय. या समग्र सर्वेक्षण पद्धतीमध्ये एखाद्या वस्तूच्या सर्व ग्राहकांच्या मुलाखती जर समजा घेत असून भविष्य काळातील वस्तू खरेदीच्या संदर्भात त्याच्या निर्णयाची माहिती संकलित केली जात असेल तर त्याला आपण समग्र पद्धती म्हणतोय. कारण या माहितीच्या आधारे बाजारामध्ये एकूण संभाव्य मागणीचे अनुमान किती आहे हे अनुमानित केले जाते आणि ग्राहकांची संख्या जर मर्यादित असेल, लिमिटेड असेल तर सर्वेक्षण पद्धतीकरिता ही पद्धत अत्यंत
उपयोगी आहे असं अनुमान केलं जातं. ग्राहकाची संख्या मर्यादित असेल तर सर्वेक्षणासाठी ही पद्धती अत्यंत उपयोगी आहे, सर्वोत्तम आहे असं समजलं जातं. कारण ग्राहकांची संख्या जर मोठी असेल तर ही पद्धती सर्वेक्षणाकरता फार मोठा खर्च करून जातं आणि ही नुकसानदायक आणि त्या उत्पादकाला परवडणारी नाही असं समजलं जातं. म्हणून नमुना सर्वेक्षण पद्धतीचा सुद्धा इथे उपयोग केला जातो. ग्राहकांच्या सर्वेक्षणामध्ये नमुना पद्धतीद्वारे सुद्धा ग्राहकांचं ओपिनियन कलेक्ट केलं जातं. कारण एखाद्या वस्तूचा ग्राहक वर्ग फार मोठा आणि जगभर विखुरलेला असेल, सर्व क्षेत्रामध्ये विखुरलेला असेल तर प्रत्येकाशी संपर्क साधून त्याचं मन जाणून घेणे हे अत्यंत जाचक आणि कठीण आहे. म्हणजे ग्राहकांचं मन अशा विस्तीर्ण प्रदेशामध्ये किंवा विस्तीर्ण परिसरामध्ये ग्राहक शोधणे आणि ग्राहकाचं ओपिनियन प्रत्यक्षतेने घेणे हे त्या उत्पादन संस्थेला किंवा एक्सपर्ट वर्गाला ते कठीण जातं. मागणीच्या पूर्वानुमानामध्ये ही पद्धती थोडी जाचक ठरते. म्हणून प्रत्येक ग्राहकाशी योग्य पद्धतीने संपर्क साधून आणि त्याचं मन जाणून वेळेच्या, श्रमाच्या आणि पैशाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नसते. म्हणजे इथे वेळ, पैसा आणि श्रम सुद्धा वाया जातं. उत्पादन संस्थेकडे किती भांडवल असेल पण त्याचा आपण एक सैरावेरा जर त्याचा वापर केला तर ते भांडवलाची एक नुकसान होतं, परवडण्यासारखं नसतं. म्हणून अशा वेळेस नमुना सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब केला जात असतो. म्हणजे योग्य खूप खर्च करण्यापेक्षा नमुना पद्धतीचा अवलंब करून मागणीचं पूर्वानुमान केलं जातं. अशा पद्धतीनुसार एकूण ग्राहकापैकी काही निवडक ग्राहकांचा अभ्यास केला जातो. एकूण ग्राहकांपैकी काही निवडक ग्राहकांना नमुना पद्धतीने निवडले जाते आणि त्यांच्याशी योग्य वेळेमध्ये, योग्य परिस्थितीमध्ये संपर्क साधून संभाव्य मागणीविषयी त्याचं मत विचारात घेतलं जातं. आणि नमुना ग्राहकांची वस्तूविषयीची मागणी ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे असं समजून बाजाराच्या मागणीचा अंदाज व्यक्त केला जातो. एकूण ग्राहकांच्या मागणीचा अशा स्थितीमध्ये एक अंदाज केला जातो आणि सर्वेक्षण केलं जातं. ही पद्धती समग्र सर्वेक्षण पद्धतीपेक्षा कमी खर्चाची आहे आणि कमी त्रासाची आहे असं समजलं जातं. परंतु नमुन्याची निवड पूर्वग्रह दूषित असेल तर त्यावरून काढलेला निष्कर्ष मात्र चुकीचा असल्याची शक्यता असते. म्हणजे आपण पूर्वग्रह दूषित एखाद्याचं प्रेडिक्शन करतो, एखाद्याबद्दल मत घेतो किंवा ओपिनियन घेतो आणि ते कन्क्लुजन जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला चुकीची माहिती प्राप्त होते आणि चुकीचा रिझल्ट प्राप्त होतो. म्हणून कुठल्याही प्रकारची पूर्वग्रह आपल्या मनामध्ये असता कामा नये. जेव्हा आपण नमुना निवड करतो तेव्हा नमुना निवडमध्ये सॅम्पल जे आहे, सॅम्पलिंगद्वारे एक ॲप्रोप्रिएट सॅम्पल सिलेक्ट केले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण त्याचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे, त्यावरून त्याचं ओपिनियन काढलं पाहिजे. चुकीचे सॅम्पल निवडले तर संपूर्ण सर्वेक्षण चुकीचं ठरतं आणि ती रिसर्च मेथड ही अयोग्य ठरते. म्हणून ही पद्धती समग्र सर्वेक्षणापेक्षा कमी खर्चाची पद्धती आहे, कमी त्रासाची पद्धती आहे असं समजलं जातं. परंतु नमुन्याची निवड पूर्वग्रह दूषित असेल तर मात्र त्यावरून काढलेला निष्कर्ष चुकीचा असण्याची शक्यता दाट निर्माण होते. अशा पद्धतीने ही पद्धत समजून सांगितलेली आहे. म्हणून नमुना सर्वेक्षण पद्धती ही किती श्रेष्ठ आहे आणि किती उपयोगी आहे हे आपण समजून घेऊ शकतो. अंतिम उपयोग सर्वेक्षण पद्धती. ग्राहकाची सर्वेक्षण पद्धतीमध्ये अंतिम उपयोग सर्वेक्षण पद्धती म्हणजे एखाद्या वस्तूविषयी समजा जसं अंतिम उपभोग्य वस्तू म्हणून वापरले जाते, शेवटची उपभोग्य वस्तू वापरली जाते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती वस्तू
अंतिम वस्तू म्हणून वापरली जाते. तशीच ती अंतरिम वस्तू किंवा कच्चा माल, इंधन, प्रेरक शक्ती इत्यादी म्हणून अनेक वस्तूच्या उत्पादनासाठी ही वस्तू वापरली जाते. तेव्हा ग्राहकांना तेव्हा अशा वस्तूची जेव्हा आपण निवड करतो, जेव्हा देशाबाहेर निर्यात सुद्धा अशा वस्तूची अनेक वेळा केली जाते. आता वर्तमान स्थितीमध्ये भारत सरकार तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आहे. जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये तांदळाची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु तांदळाची निर्यात होत आहे. आता अलीकडे सरकारला वाटतं की आपल्याला खूप मोठं उत्पादन झालं, हे उत्पादन आपण काही काढून टाकायला पाहिजे. पण 2 वर्षे जर काही वाईट दुष्टचक्र जर देशावर राहिलं, जसं कोरोनाची सिच्युएशन जर ही टप्प्याटप्प्याने तशीच राहिली आणि पुढल्या 2 वर्षामध्ये जर पाऊस पाणी जर व्यवस्थित झालं नाही तर उत्पादनाचा तुटवडा भारतामध्ये पडू शकतो. म्हणून आपण वस्तू विक्रीची घाई आपण करतोय, पण पूर्वानुमान कसं करायला पाहिजे? आपल्या देशातल्या लोकांना त्या अन्नाचा तुटवडा पडू नये त्यासाठी ते सर्वेक्षण, ती पद्धती म्हणजे आपल्या देशातल्या ग्राहकांना वस्तूचा अभाव होऊ नये. जर तो निर्माण झाला तर उपासमारी निर्माण होईल, गरिबी आणि उपासमारी निर्माण होऊन देशामध्ये एक मोठा हाहाकार निर्माण होईल. याची जाणीव सुद्धा सरकारला जेव्हा अर्थतज्ञ मार्गदर्शन करतात तेव्हा त्या अर्थतज्ञांनी या परिस्थितीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तशाच प्रकारे व्यवसायामध्ये सुद्धा आपल्या व्यावसायिक संस्थेतलं उत्पादन विक्री जेव्हा करतो तेव्हा आपल्या संस्थेतील काही कच्च्या मालाचा तुटवडा पडू नये, सामग्रीचा तुटवडा पडू नये, यंत्राचा तुटवडा पडू नये, भांडवलाचा तुटवडा पडू नये. म्हणजे अनेक सामग्रीचा किंवा अनेक प्रक्रियेचा तुटवडा जर होत असेल तर आपल्याला भविष्यात आपल्या उत्पादनावर काही विपरीत परिणाम होईल, ही सुद्धा मागणीच्या पूर्वानुमानाद्वारे निदर्शनात येते. म्हणून अशा पद्धतीचा अवलंब करताना जसं सिमेंटचा वापर आता मोठ्या प्रमाणात असा गृहबांधणी सरकारने जर मोठ्या प्रमाणात प्रकल्प, मोठ्या प्रमाणात रोड कन्स्ट्रक्शन किंवा गृहबांधणी मोठ्या प्रमाणात जर सुरू केली असेल तर सिमेंटच्या उत्पादनाची फार मोठी नीड्स बाजारामध्ये निर्माण होत असते. कारण अशा वेळेस सिमेंट कंपन्या जे काही उत्पादन करतात तर सिमेंटचा वापर स्वतःच्या उपयोगासाठी ते करत नाही, तर देशामध्ये अनेक प्रकारची म्हणजे प्रकल्प, घर बांधणी म्हणतो आपण किंवा जे काही कारखाने बांधणी हे करायचं असेल सिमेंटचा वापर करून, त्याचसोबत सिमेंटचा वापर करण्यासाठी समजा जर सिमेंटचं उत्पादन वाढलं तर सोबत बांधणी, घर बांधणीसाठी किंवा प्रकल्प बांधणीसाठी पाईप पाहिजे, काही जाळ्या पाहिजे, अनेक प्रकारचे मटेरियल पाहिजे, त्याचा सुद्धा वापर करावा लागतो. जसं मोटर कार आहे, मोटर कार केवळ इंजिनद्वारे नाही चालत, त्याचे स्पेअर पार्ट सुद्धा त्याला सोबत बनवावे लागतात. म्हणजे पर्यायी वस्तूचा मोठ्या प्रमाणात उपयोग कसा होईल हे सुद्धा त्या स्थितीचा अभ्यास करून अंतिम उपयोग सर्वेक्षण पद्धतीमध्ये या वस्तूचा उपयोग करून पूर्वानुमान केले जाते. म्हणजे देशाबाहेर त्या वस्तूची निर्यात करण्यापेक्षा आपल्या देशात त्या वस्तूचं उत्पादन भविष्यात कमी पडू नये याची पूर्वतयारी किंवा याचं नियोजन करणं हे या पद्धतीचं ही पद्धती श्रेष्ठत्वास येते. कारण अंतिम उपभोग्य मागणी आणि निर्यात मागणी या सांख्यिकीय पद्धतीद्वारे सुद्धा याचा अभ्यास केला जातो आणि जी काही वस्तू वापरण्यासाठी आपल्याला कमी पडते त्या कमी पडणाऱ्या वस्तूचा कारखानदाराद्वारे जे सर्वेक्षण केलं जातं ती कमी पडत असलेली वस्तू भविष्यात तूट भरून काढण्यासाठी अनेक पर्यायी उपाय केले जातात. बरेचदा अशा पद्धतीचा वापर चुकीचे एक्सपर्ट्स, ज्याचं गुणक म्हणतो आपण, म्हणजे आदाने प्रदाने म्हणतो आपण त्याला, इनपुट आउटपुट, हे जर याचा जर कोऑर्डिनेशन सिस्टमॅटिकली जर नसेल, याचा गुणक जर त्याचा सहसंबंध गुणक जर व्यवस्थित नसेल तर मात्र ती पद्धती श्रेष्ठत्वास येत नाहीत आणि अनुरूप ठरत नाही. अनेक प्रकारचे अशा कारणाद्वारे कारखान्याच्या उत्पादन योजनेमध्ये अनेक प्रकारचा फेरबदल करावा लागतो आणि ते पूर्वानुमान चुकण्याची शक्यता दाट असते. म्हणून सांख्यिकीय पद्धती सुद्धा, ते मेथड्स म्हणतो आपण सांख्यिकीय सर्वेक्षणामध्ये
जे काही फॉर्म्युले आहेत, ज्या पद्धतीचा योग्य स्थितीचा वापर करून ते वापरले पाहिजे. बाजार प्रयोग पद्धती, ज्या बाजार प्रयोग पद्धतीमध्ये प्रायोगिकरित्या वस्तूच्या किमतीचा हेतुपुरस्सर बदल करून त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये त्याचा मागणीवर काय परिणाम होईल, एका विशिष्ट वस्तूचा परिणाम मागणीवर निश्चित कसा परिणाम होईल, बाजूने परिणाम होईल की बाजूच्या विरुद्ध होईल, हे सुद्धा अभ्यास केलं जातं. कारण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात आणि त्या वस्तूची किंमत ही बाजारामध्ये अभ्यासल्यानंतर वस्तूची किंमत सुद्धा बदलणारी असते. बरेचदा वस्तूची किंमत बदलणारीच असते, परंतु काही वस्तू अशा असतात की वस्तूच्या किमती बदलत नाही. जसं सोन्या चांदीच्या वस्तू, सोन्याचे भाव मात्र फारसा बदलत नाही. बदलले तर सगळीकडे सारख्याच पद्धतीने बदलतात, कारण एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती जर विस्कळीत होत असेल तर अशा उत्पादनाच्या वस्तूची किंमत मात्र बदलत असते. तर ही जी बाजार प्रयोग पद्धतीचा उपयोग करत असताना मागणीमध्ये फार मोठ्या बदलांचा अभ्यास करावा लागतो. जसं अनेक प्रकारची स्थित्यंतरे व्यवहारामध्ये होत असतात, समाजामध्ये होत असतात, देशामध्ये होत असतात. तर ती स्थित्यंतरे जर समजा वारंवार होत असेल तर देशामध्ये विपरीत परिणाम होतो आणि मंदी आणि तेजी हे चक्र फार वेगाने फिरू लागतं. आणि संतुलित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी बाजार पद्धती कशा पद्धतीचा प्रयोग करायला पाहिजे, प्रायोगिक स्तरावर त्या बाजार पद्धतीमध्ये अनेक प्रकारचं बाजारपेठेचा अभ्यास, प्रत्यक्षपणे त्या बाजारपेठेचा अभ्यास करणं फार कठीण आहे. तर अशा पद्धतीमध्ये बाजार प्रयोग पद्धतीसुद्धा आपण पुढील लेक्चरला आपण समजून घेऊया. इथे माझं लेक्चर थांबवतोय. थँक्यू.